वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते। सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे। त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली। आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका। आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील। तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे। एक सुदैवाने ॲग्रिस्टॅकचा डेटा असल्यामुळे ॲग्रिस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-KYC करत नाही आहे। अन्यथा ई-KYCलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रिस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-KYC आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-KYC करू, असाही निर्णय आपण केलेला आहे। रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।